नमस्कार, मी अजय राठोड, संचालक सिद्धिविनायक अकॅडमी नांदेड तुमचं स्वागत करतो। आज आपण महाराष्ट्रातली जी उंच शिखरे, प्रमुख उंच शिखरे, त्यांची उंची मीटरमध्ये आणि तो जिल्हा या बाबतीतचा अभ्यास किंवा या बाबतीचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत। ती जी सर्व काही ट्रिक आहे, कसा मी हसतो, त्याला पुढे एक्सटेंड करायचंय। कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो। बघा ट्रिक, कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो। या ट्रिकनुसार ती प्रमुख शिखरे आणि त्यांची उंची मीटरमध्ये आणि तो जिल्हा हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा कळसुबाई, त्याची उंची सर्व ज्ञात आहे, सगळ्यांना माहित आहे, 1646 1646 मीटर हे कळसुबाईची उंची आहे। त्याच्यानुसार या ट्रिकनुसार 7चं काय होते, सालेरची उंची किती आहे, तो 1567 ही सालेरची उंची आहे। ठीक आहे। महाबळेश्वरची उंची किती आहे, महाबळेश्वरची उंची आहे 1438 मीटर। 1438 मीटर हे महाबळेश्वरची उंची आहे। हरिश्चंद्रगडची उंची किती आहे, तर 1424। सप्तशृंगीची आहे 1416 आणि तोरणागडाची उंची आहे 1404 मीटर। ठीक आहे। कळसुबाई 1646 मीटर, जी सर्वांना ज्ञात असते, वारंवार पेपरमध्ये आलेले आहे। पेपरमध्ये असाही प्रश्न येतो, क्रमाने उंची लावा, क्रमाने उत्तर किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रमाने त्यांची उंची किंवा ते शिखरांची नावे, असा प्रश्न विचारले। त्यानुसार या ट्रिकनुसार त्या गोष्टीला आपण पुढे एक्सटेंड करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो, लक्षात ठेवू शकतो। कळसुबाई, सालेर, मी हसतो वगैरे, मी महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड, सप्तशृंगी, जे 3.5 शक्तिपीठापैकी अर्ध शक्तिपीठ आहे सप्तशृंगी, तो तोरणागड, स्वराज्याचं तोरण वगैरे शिवाजी महाराजांनी 16 वर्षी जे काबीज केलं, ज्याचं पहिलं नाव प्रचंडगड होतं, तो तोरणागड। ठीक आहे। 1404 मीटर, 1416, 1424, 1438, 1567, 1646। याच्या पुढची जी 5 आहे ती कशी लक्षात ठेवायची। अस्तंबा, नंदुरबार जे तिथे असल्यावर अस्तंबा डोंगर रांगांची उंची किती आहे मीटरमध्ये, तर ते आहे बघा 1325 मीटर ही उंची आहे। त्र्यंबकेश्वरची उंची किती आहे, तर 1304 मीटर ही उंची आहे त्र्यंबकेश्वर गडाची। तौला जे आहे त्याची उंची किती आहे, तर 1231 मीटर ही उंची आहे। वैराट जे आहे अमरावती त्या ठिकाणचं, त्याची उंची किती आहे, तर 1177। चिखलदराची आहे 1115 आणि हनुमानगडची आहे 1063। त्याचप्रमाणे यांची जिल्हे पण विचारलेली आहेत। जिल्हे कशी लक्षात ठेवायची, बघा कळसुबाई जे सर्वांना ज्ञात आहे ते आहे अहमदनगर, जे की अहिल्यानगर या जिल्ह्यात अहमदनगर। ठीक आहे। सालेर कुठं आहे, नाशिकला आहे, महाबळेश्वर कुठं आहे, तर ते साताऱ्याला आहे। त्याचनुसार नगर, नाशिक, सातारा, परत हे नगरलाच आहे, अहमदनगर, अहिल्यानगर। मग हे सप्तशृंगी जे गड आहे ते कुठे आहे, नाशिकला आहे, वणी त्या ठिकाणी। नगर, नाशिक, सातारा, नगर, नाशिक, पुणे। तोरणागड कुठे आहे, पुण्याला आहे। त्याचप्रमाणे अस्तंबा डोंगररांग हे आहे नंदुरबारला। ठीक आहे। त्र्यंबकेश्वर कुठे आहे, अर्थात नाशिकला आहे। तौला कुठे आहे, तेही नाशिकला आहे। वैराट अमरावतीला आहे। चिखलदरा ही अमरावतीला आहे। ठीक आहे, अमरावती। आणि हनुमानगड 1063 मीटर उंचीचं, ते कुठे आहे, तर ते धुळेला आहे। त्या ट्रिकनुसार कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो, त्या ट्रिकनुसार महाराष्ट्रातील जी प्रमुख उंच शिखरे आहेत ते लक्षात ठेवू शकतो आपण। याच्यात इन्क्लूड होणारी मुल्हेर, राजगड, रायगड हे वेगवेगळे जे गड आहेत तुम्ही पण त्याच्यात इन्क्लूड करू शकता। म्हणजे एक स्टँडर्ड टेक्निक आहे, कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो, याच ट्रिकवरती किंवा याच शिखरांवरती त्यांची उंची, त्यांचा जिल्हा हे पेपरमध्ये वारंवार विचारलेला आहे। धन्यवाद।